नमस्कार मित्रमैत्रिणींनो. चला आता मी निघाली घरी आता. आणि आता सायंकाळचे 7 वाजत आलेले. पाऊस बघा. चला आता मी घरी निघाले. तुम्ही तर पाऊस बघितलाच असाल, केवढा पाऊस आहे, केवढं पाणी साठलं वाहतंय. तर मी घरी आली. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आता मी रसिकाकडे आलेली आहे. आज आहे शुक्रवार. रसिकाचं वर्क फ्रॉम होम चालू आहे, घरातनं काम चालू आहे. तर विरांचं आज ना घरातनं शाळा होती. ते बघा इकडं मोबाईल लावलेला आहे स्टँडला आणि विरांश बघतोय. चला आता विरांचं ना 10 मिनटं ब्रेक आहे. ऑनलाईन त्याचं आज स्कूल आहे का, तर त्यांचा आज कुठला स्पोर्ट डे का काहीतरी आहे. आणि पाऊस पण सतत चालू आहे, त्याच्यामुळे विरांशला स्कूल घेत नाही. कसली आज रसिका पण घरनं काम आहे रसिकाचं. विरांश नुसता गोंधळ करतो. आज बसला असेल थोडं तरी, नाहीतर ना विरांश अजिबात बसत नाही एका ठिकाणी. आज विरांश गुड बॉय झाला आहे माहिती का आमचा. कसं एका ठिकाणी बसून अभ्यास. आज ना ह्यांनी ना स्कूल जॉईन केली आहे, हो की नाही बाबू. होम फ्रॉम स्कूल, स्कूल फ्रॉम होम. आता त्याला ना 10 मिनिट्स फक्त त्याला रेस्ट दिली आहे, विश्रांती. पुन्हा 10 मिनिट्स नंतर विरांशी स्कूल चालू. ओके. इकडे विरांशचं ना ऑनलाईन स्कूल आत्ता संपलेलं आहे आणि विरांश इकडे करतो अभ्यास. कसं 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 करतं विरांश. असं नाही, ह्याच्यामध्ये नाही, इथे लावून ठेवायचं सगळं. हां इथे हे बघ, हे काढ, ह्याच्यामध्ये लावून ठेवायचं. इथं नीट लाव, ह्याच्यामध्ये नीट लावायचं व्यवस्थित. आता विरांश ना ऑनलाईन स्कूल होतं, पण विरांश व्यवस्थित लक्ष नाही दिलं. विरांशनी दिलं का तू विरांश लक्ष. का नाही दिलं. का नाही दिलं टीचरकडे, टीचरच्या बोलण्याकडे लक्ष का नाही दिलं. हां का नाही ऐकत. का नाही तू ऐकत नाही म्हणून नाही, का ऐकत नाही टीचरचं. असंच शिकणार आहेस का तू स्कूल. हां असंच वेड्यासारखं शिकणार आहे स्कूल. हां गुड बॉय होणार ना. हां मग गुड बॉयसारखं पुढच्या वेळेस ऑनलाईन जर स्कूल असेल तर तू टीचरचं ऐकणार ना. हां सॉरी म्हण आता. नोजमध्ये बोट नाही घालायचं, नाकात बोट नाही घालायचं. तुझ्याकडे हँकी धर, हँकी जवळ ठेवा आणि नीट लावा. वाय फॉर काय, एच फॉर काय, सगळं नीट लावायचं आता. हां लावशील तर मी तुला गुड बॉय म्हणणार आहे, नाहीतर बॅड बॉय. ओके. नाहीतर मग विरांश, मी काय म्हणेन, विरांश टीचर हे त्याच्या स्कूलमध्ये मुलगा आहे म्हणू का. तुला म्हटले तर चालेल का. चालेल विरा, तुला म्हटलं तर. काय झालं. चला आता मी शेपूची भाजी करणार आहे. शेपूची भाजी येताना आणली घरनं. लसूण इथंच सोलला, लसूण सोलाय बघा. लसूण सोलून घेतला आत्ता मी. आणि शेपूची भाजी ना ह्यांना आवडत नाही, त्याच्यामुळे केली मी घेवडा. श्रावण घेवडा म्हणतात का कुठला घेवडा म्हणतात तो, त्याची भाजी मिष्टांना डब्यात करून दिली. आणि बघा मस्तपैकी ना शेपूची भाजी करते. काय विरांश आत्ता झालेला आहे. पडशील विरांश. नाही सगळं ठेव तिथे. नाही मी ठेवते तुला, थांब जरा. सगळं वाटोळ करतो तू. रसिकाला दूध देते, गरम करते, दूध तापवते. विरांशला पण आता दिलं दूध प्यायला. विरांश सगळं जागच्या जागी ठेवावं, असं अस्ताव्यस्त करू नये विरांश. मम्मा रागवेल, मम्माला कामं पाडशील तू सगळी खूप.
वेड्यासारखं वागलं ना सगळेजण म्हणतात गुड बॉय, वेड्यासारखं वागलं तर बॅड बॉय म्हणतात तुला. मग म्हणू देत का सोनिया? हो सोनू, म्हणू देत का सगळेजण तुला बॅड बॉय? बोर्नव्हिटा आहे का? मध्ये कसलं काय आणलं होतं बाई? न्यूट्रीमिक्सचं काय आणलं? लिटिल नॉईजसाठी आणलं होतं. असे का तुला देऊ का न्यूट्रीमिक्स? मग करून ग. हे बघा, हे किती आणा, काही चांगला आणा, हे पहा तसंच आहे. बेसिकला देते मिक्स करून. विरांशला कितीही काय आणा, काही उपयोग नाही. हे बघा, लहान मुलांसाठी असतं वाटते न्यूट्रीमिक्स, लिटिल जॉससाठी. पिलू सगळं ते ठेव ना बाबू, त्याच्यात ठेवून टाकायचं राजला. बॉक्समध्ये घालून ठेव मामा. शनी, ए शनी, बॉक्समध्ये घालून टाकतो, बॉक्समध्ये घालून ठेवते. विरांशला आत्ता झोपवलं बघा मी, आणि तुम्हाला दाखवते पाऊस पुन्हा चालू झाला आमच्याकडे. आता थोडंसं ऊन वाटलं, छान वाटलं. चला म्हणलं आता ऊन पडलेलं आहे, पण कुठला काय पाऊस चालू झाला. पहा पाऊस दिसतो का? पाणी खाली आवाज इथून दिसेल बघा. अशा प्रकारे पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे 1 तासानंतर. चला आता मग भेटूया अशाच एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.